नमस्कार. आता आपण आलेलो आहे महाबळेश्वरच्या अभयारण्यामध्ये. सर आपण जरा मोठ्यानं बोलला तर जरा बरं होईल. नाही चांगलं होईल ना. हे बघा, इकडं दाखवा, इकडं दाखवा, झाडी बघा. हे जे आहे याच्यात आपल्या मराठी भाषेमध्ये शेवाळं म्हणतात. ते सतत पाऊस पडल्यामुळे हे शेवाळं या झाडावरती आलेलं आहे. हे बघा पुढं, इथं कोणीही मी सांगितल्याशिवाय खाली उतरायचं नाही. ओके. कारण इथं बिबट्या वगैरे हिंस्र श्वापदे राहतात. आता आपण कोणीकडे चाललोय ते पण सांगा एकदा. आपण आता, तुम्हाला काय बघायचंय? आम्हाला तर सगळंच बघायचंय. तुम्हाला सगळंच दाखवायचं चाललोय. तुम्ही आता असं पुढं गेला हो की तुम्हाला महाबळेश्वरचं. आता आपण कुठून आलोत काय त्याच्याविषयी सांगतो जरा. आपण आता लॉडविक पॉइंट आणि ओके 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 ओके, मी टेस्ट घेत होतो तुमची. बरोबर. कुठून आलो आपण? लॉडविक पॉइंट अँड एलिफंट पॉइंट वर. हाय, बरोबर. आता आपण चाललेलो आहे राजधानी साताऱ्याला. चला मग लवकर. आपण ह्या स्पीडने गेलो तर आपल्याला संध्याकाळ व्हायची. नाही, आणि आपण आणखीन थोडे जास्त स्पीडने गेलो तर आपला मुक्काम ह्या जंगलात होऊ शकतो. कारण रस्ता बघा, तुम्ही रस्ता बघू शकता, कच्चा रस्ता आहे. थांबा दाखवतो ऑडियन्सला आपल्या. दाखवा. या कच्च्या रस्त्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे आपला मुक्काम ह्या घनदाट जंगलात. इकडे दाखवा, तिकडे दाखवा. हे बघा घनदाट जंगल. सगळीकडे हिंस्र श्वापदे राहतात, पण घाबरायचं काही कारण नाही. आपल्याला सांगताल का इथं कोणते कोणते हिंस्र प्राणी सापडायची किंवा दिसायची शक्यता आहे? दाट इथं तुम्हाला सगळ्यात जास्त म्हणजे बिबट्या. बिबट्या हा आणि ते तुम्ही मग सांगत होतात ना ते बिबट्याविषयी, त्याच्याविषयी थोडं सांगताल? हा, बिबट्या तर बिबट्या असा प्राणी, समजा जरी तुम्ही गाडीच्या खाली उतरलो तुमच्या लघुसंख्येसाठी, तरी तुम्हाला जास्त काळ थांबायचं नाही गाडीच्या खाली. गाडीच्या खाली उतरण्याच्या अगोदर ओके तुम्ही तुमच्या गाडीतूनच काचातून अवतीभवती सभोवताली पाहून कुठं दिसतंय का एखादा हिंस्र प्राणी ते बघायचंय. आपण इथं फोटोशूट केलं तर चालेल काय? हो चालेल, काय वांधा नाही. चला थोडस पुढं. आपण इथं उतरून, हे लोक आहेत ते आपल्या मोबाईलमध्ये आपले फोटो काढून देतात. आणि इथल्या घोड्यांचा रेट एकदा सांगताल का? इथला घोड्यांचा रेट म्हणजे घोड्याची राईड वगैरे आहे? घोड्यांचा नाही, घोड्याच्या राईडचा. तर तुम्हाला घोड्याची राईड एक तर 200 रुपयापासून 500 रुपयापर्यंत मिळून जाईल. मग तुम्हाला घोड्याची राईड करायची तुम्हाला राहिलेली, माझ्या मित्रांकडे घोडा आहेत. मी तो तुम्हाला म्हणजे त्याची राईड करतो. I think we need to stop here and more information next point. Thank you. shall I?